चालली आता स्टार्ट होते म्हणून आता चला पटपट जाते. उशीरच झाला आवरायला थोडंसं जाता जातापर्यंत. काय मस्त पाऊस आला ना. आज आम्ही झेंडावंदन करायला खाली गेलो आणि देवा नुसतं राष्ट्रगीत चालू झालं आणि जे पावसाला सुरुवात झाली ते अक्षरशः आम्ही सगळेजण सोसायटीच्या गेटमध्ये येऊन उभे राहिलो. कित्येक वेळ आम्ही उभे राहिलो पण तरी पण पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नव्हता. अक्षरशः आम्ही अर्धा तास थांबलो पण तरी पण बारीक बारीक पाऊस येत होता. मग सगळेजण वेट करत होती की आता थांबेल मग थांबेल मग थांबेल. मग सगळेजण असे एका प्रत्येक विंगमध्ये असे थांबले होते की बाबा पावसाची वाट बघत होते थांबण्यासाठी. मग मुली काय थांबत आहेत का. राधा थोडीशी इकडे खेळ तिकडे खेळ. मग तिथं चालू होती बडबड चालू होती, इकडे पळ तिकडे पळ चालू होतं. त्यानंतर मग ती बघत होती की मम्मा हे आणि तसं. तर त्यामध्ये तेवढी खालीसुद्धा पडली. अशी राधाची गंमत चालू होती. त्यानंतर अक्षरशः मग पाऊस पडायला लागला तरी पण मग मुलं काय कंटाळली तिथल्या तिथे खेळून. मग नंतर ती मग तिची अक्षर तिला रागाने ती शेंडी सोडून दिली. मग परत मी तिला शेंडी ती व्यवस्थित नीट बांधून दिली आणि मग नंतर परत मग थोडा वेळ उभी राहिली. पण नंतर बारीक बारीक पाऊस पडतच होता. मग शेवटी म्हटलं जाऊ दे, तिला जर बाहेर जायची इच्छा आहे खेळायची तर मग मी तिला जाऊ दिलं. मग राधा बारीक बारीक पावसामध्ये पाण्यामध्ये किती वेळ खेळत बती आणि तिनं कुणी मजा नाही केली पण लहान मुलांनी आज झेंडावंदनाच्या वेळेस मजा केली. मग तिथं पाणी थोडंसं साठलं होतं. मग मॅडमची एकदमच मजा होती. मग तेव्हा इथे पळ तिकडे पळ, दुर्वाला बोलव, नंतर पाण्यामध्ये उड्या मार. असेच अख्खा जवळजवळ मी अर्धा तास पावसाची वाट बघितली की थांबेल बाबा पाऊस, आत्ता थांबेल मग थांबेल मग थांबेल. काही तर घरी जाऊन छत्र्या घेऊन आले आणि छत्रीत उभे राहिले. त्यानंतर पण पाऊस थांबण्याचे चिन्ह दिसत नव्हते. त्यानंतर मग आम्ही अर्धा तासच्यापेक्षा जास्त वाट बघितली आणि शेवटी मग आम्ही घरी निघून आलो. झेंडावंदनसाठी खाली तर गेलो आणि झेंडावंदन चालू असताना पाऊस पडला आहे, धोधो पाऊस पडायला. त्या आम्ही भिजूनच आलो. शेवटी राधा खाली पडली खेळता त्यामुळे मग ते कपडे वगैरे चेंज करायचे म्हणून आम्ही लवकर आलो घरी. मग आजच्याला इथेच थांबते. ब्लॉग आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.